नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्नमधील पहिले लेक्चर पाहणार आहोत. त्यामध्ये थोडासा आपण इंट्रोडक्शनचा भाग घेऊ आणि प्लस फायनल अकाउंट्समध्ये इन्क्ल्यूड होणारे जे काही अकाउंट्स आणि प्लस स्टेटमेंट्स आहेत त्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेऊ आणि त्यामधील काही अकाउंटची इन्फॉर्मेशन स्टार्टिंगचे पाहायचे आहेत आपल्याला. तर पहा, फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न त्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये पहा, ॲट दी एंड ऑफ दी फायनान्शियल इयर, अकाउंटिंग इयर जे आहे, जे फर्स्ट इयर एप्रिल 2021 और 2022 जे काय असेल, 1 एप्रिलला आपलं अकाउंटिंग इयर स्टार्ट होणार आहे आणि 31 मार्चला आपलं अकाउंटिंग इयर काय होणार आहे, एंड होणार आहे. तर व्यवसायाच्या मालकाला, जो कोणी ओनर आहे, त्याला वर्षाच्या शेवटी जे काही ऑपरेशन्स पूर्ण वर्षभर केलेले असतील, गुड्स खरेदी केलेले असतील, सेवा खरेदी केलेले असतील, प्लस विक्री केलेले असतील, कामगारांना पगार दिलेला असेल, एम्प्लॉईजना सॅलरी दिलेली असेल, कॅरेजसाठी खर्च आलेला असेल, बऱ्याचशा गोष्टींसाठी जे काही खर्च केले, बऱ्याचशा मार्गातून व्यवसायाला उत्पन्न मिळालं, त्यांचा लेखाजोखा ठेवून वर्षाच्या शेवटी त्याला काय पाहिजे आहे, बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे, व्यवसायाच्या मालमत्ता किती आहेत, व्यवसायाच्या देणी किती आहेत, या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. फॉर दॅट्स वाय ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर और फायनान्शियल इयर बिझनेस ओनर वॉन्ट्स टू नो वेदर हिज बिझनेस अर्निंग प्रॉफिट, त्याचा व्यवसाय प्रॉफिट मिळवत आहे की सस्टेनिंग लॉस म्हणजेच लॉसमध्ये चालत आहे, हे त्याला माहिती करून घ्यायचं आहे. अँड आल्सो ही वॉन्ट्स टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. आणखीन त्याला काय माहिती पाहिजे आहे की व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय आहे. आर्थिक परिस्थिती म्हणजे काय, व्यवसायाच्या मालमत्ता किती आहेत, व्यवसायाच्या देणी किती आहेत, ह्या संदर्भात इन्फॉर्मेशन व्यवसायाच्या मालकाला अत्यावश्यक आहे ॲट दी एंड ऑफ दी अकाउंटिंग इयर. त्यासाठी तो काय करतो बघा, फॉर दिस पर्पज, या माहितीसाठी ही प्रिपेअर्स फायनल अकाउंट्स. तो काय तयार करतो, फायनल अकाउंट्स तयार करतो. आता अंडर फायनल अकाउंट्स काय काय तयार करण्यात येतं, एक ट्रेडिंग अकाउंट तयार करण्यात येतो, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यात येतो आणि बॅलन्स शीट तयार करण्यात येणार आहे फॉर द प्रोप्रायटरी कन्सर्नसाठी. फायनल अकाउंट्स जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत बिझनेस ओनरला माहिती मिळणार नाही की बिझनेस प्रॉफिटमध्ये रन होत आहे की लॉसमध्ये जात आहे. त्याशिवाय त्याला इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करता येणार नाहीत. फायनल अकाउंट्सशिवाय चार्टर्ड अकाउंटंटला ऑडिट रिपोर्ट्स तयार करता येणार नाहीत. त्यामुळे फायनल अकाउंट्स नेसेसरी आहेत, मस्ट आहेत टू एव्हरी बिझनेस ओनर टू प्रिपेअर ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. तर त्यामध्ये आता पाहूया आपण, पहिला अकाउंट जो आहे तो कोणता आहे, आपण याच्यामध्ये तयार करणारा ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे दोन्हीही अकाउंट आहेत आणि हे का तयार केले जातात की व्यवसायाचा परफॉर्मन्स पाहायचा आहे. परफॉर्मन्स म्हणजेच काय, फायनान्शियल परफॉर्मन्स, अदरवाईज याला आपण म्हणू शकतो फायनान्शियल रिझल्ट. जर माहिती करून घ्यायचं झालं तर आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू नो फायनान्शियल परफॉर्मन्स और फायनान्शियल रिझल्ट्स ऑफ द बिझनेस. तर फायनान्शियल परफॉर्मन्स आणि फायनान्शियल रिझल्टचा अर्थ काय होतो बाळांनो, की व्यवसाय प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे, हा रिझल्ट आहे. आणि त्यानंतर आपण तयार करतो बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट प्रिपेअर केली जाते, हे एक तर अकाउंट नाही आहे, बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, त्या संदर्भात इन्फॉर्मेशन आपण पाहूच. तर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट अँड इट इज प्रिपेअर्ड टू नो, हे प्रिपेअर केलं जातं ॲट दी एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. कशासाठी, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी, फायनान्शियल पोझिशन समजून घेण्यासाठी. तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्हीही अकाउंट आहेत जे तयार केले जातात फायनान्शियल परफॉर्मन्स चेक करण्यासाठी आणि बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये ते तयार केलं जातं व्यवसायाची आर्थिक परिस्थिती म्हणजे फायनान्शियल पोझिशन समजून घेण्यासाठी. तर यामधील पहिला पॉईंट पाहूया आपण आता, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला व्यापारी पत्रक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, व्यापारी पत्रक. आता ट्रेडिंग अकाउंट हा एक नॉमिनल अकाउंट आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ अकाउंट्स स्टुडंट्स, देर आर 3 टाइप्स ऑफ अकाउंट्स. फर्स्ट वन पर्सनल अकाउंट, सेकंड रिअल अकाउंट आणि थर्ड आहे नॉमिनल अकाउंट. त्यापैकी ट्रेडिंग अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. का, कारण इथे फक्त एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्सना पोस्ट केलं जाणार आहे. ट्रेडिंग अकाउंटला पर्सनल अकाउंट्स, रिअल अकाउंट्स पोस्ट केले जाणार नाहीत. त्यामुळे याचं नेचर कसं आहे, ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. त्यानंतर पहा, ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड. हा प्रिपेअर्ड करण्यापाठीमागचा हेतू काय, हा तयार करण्यापाठीमागचा आपला हेतू काय असणार आहे की व्यवसायाला ग्रॉस प्रॉफिट होत आहे की ग्रॉस लॉस होत आहे हे समजून घ्यायचं आहे.
बिझनेसचा ओनर जो फायनल अकाउंट्समध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहे किंवा आपण ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करणार आहोत, त्या पाठीमागचा हेतू काय असणार आहे आपला, टू नो द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस टू द बिझनेस. व्यवसायाला ग्रॉस प्रॉफिट किती होतो, ग्रॉस लॉस किती होतो हे समजून घ्यायचं आहे. याच्यानंतर पहा, ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस, खूप महत्त्वाचा भाग आहे. ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कम्स आर ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट. सर्वच्या सर्व प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न हे ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. याचा अर्थ असा होतो की ट्रेडिंग अकाउंटला आपण नॉमिनल अकाउंट कन्सिडर केलं आणि याच्यामध्ये आपण एक्सपेन्सेस, लॉसेस आणि इन्कम्स अँड गेन्स ट्रान्सफर करणार असू तर फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम्सनाच आपण इथं पोस्ट करणार आहोत. आता यामध्ये येणारी टर्म्स पाहूया. पहिली टर्म आहे ती कोणती आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे प्रत्यक्ष खर्च. प्रत्यक्ष खर्च उत्पादन संस्थेसाठी कशा प्रकारे त्याचं डेफिनेशन होऊ शकते आणि व्यापारी संस्थेसाठी कशा प्रकारे डेफिनेशन होऊ शकते ते पाहूया. दी एक्सपेन्सेस इनकर्ड इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी. उत्पादन संस्थेसाठी प्रत्यक्ष खर्च काय असेल की वस्तू किंवा सेवेच्या उत्पादनामध्ये होणारा खर्च, बरोबर आहे. आणि ट्रेडिंग कन्सर्नसाठी काय डेफिनेशन होऊ शकते बघा. ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे व्यापारी संस्था जो काय करणार आहे सांगा, ऑलरेडी तयार असणारे गुड्स डिस्ट्रीब्युटरकडून खरेदी करणार आहे आणि मार्केटमध्ये विकणार आहे. तो कोणत्याही प्रकारची प्रक्रिया गुड्सवरती करणार नाही आहे. तर ट्रेडिंग कन्सर्नसाठी डायरेक्ट एक्सपेन्सेस काय असतील, एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर बाईंग ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. सर्वच्या सर्व असे खर्च जे गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी करण्यासाठी करावे लागतात एका ट्रेडरला, त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण दोन्ही माध्यमातून पाहिले बघावं. एक माध्यम आहे कोणतं की मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी. मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी काय करते, रॉ मटेरियल घेते, त्याच्यावर प्रक्रिया करते आणि फिनिश्ड गुड्स मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युटरला सेल करते. याचा अर्थ ती वस्तू तयार करण्यासाठी जो काही खर्च येईल तो सर्व खर्च काय असेल, डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल. आणि ट्रेडिंग कन्सर्नसाठी काय असेल की तो वस्तू खरेदी करणार आहे डिस्ट्रीब्युटरकडून, तर ती वस्तू त्याला कितीला पडली तो खर्च, ती वस्तू त्या डिस्ट्रीब्युटरकडून शॉपच्या प्लेसपर्यंत आणण्यासाठी जो ट्रान्सपोर्टेशन कॅरेजसाठी आलेला खर्च जो असेल तो सर्व खर्च त्याच्यामध्ये ॲड होईल ट्रेडिंग कन्सर्नसाठी ॲज अन डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर पहा एक्झाम्पल काय दिलेत मी, परचेसेस, वेजेस, कॅरेज एक्सेट्रा. वस्तू किंवा सेवेच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आलेला खर्च म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस होय. डायरेक्ट एक्सपेन्सेस आर ट्रान्सफर टू दी डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे ट्रान्सफर केले जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये अवघड असा काही भाग नाही आहे का, कारण की एक्सपेन्सेस हे नेहमी डेबिट साईडलाच आपण ट्रान्सफर करणार आहोत, एक्सपेन्सेस अँड लॉसेस. कारण की आपल्याला रूल माहीतच आहे ना, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. या रूलला लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस जे काही आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचे आहेत. तर या भागानंतर आपण पुढची कॉन्सेप्ट पाहणार आहोत, डायरेक्ट इन्कम्स प्लस ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्ट एक्सपेन्सेसचा भाग आपण समजून घेतलेला. आता डायरेक्ट इन्कम्सचा भाग समजून घेऊया. पहा, डायरेक्ट इन्कम्स हे प्रत्यक्ष उत्पन्न आहेत. डायरेक्ट इन्कम्स आर दी मेन सोर्स ऑफ इन्कम फॉर द बिझनेस. प्रत्यक्ष उत्पन्न म्हणजे काय की व्यवसायाला उत्पन्नाचे जे काही मार्ग आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून आहेत. ज्या उत्पन्नावरती व्यवसाय पूर्णतः डिपेंड आहे, पूर्णतः रिलाय आहे, त्या सर्व उत्पन्नांना आपण डायरेक्ट इन्कम्स कन्सिडर करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं क्लोथ शॉप असेल तर क्लोथ सेल करणं म्हणजे सेल्स हे काय असेल, त्याचं डायरेक्ट इन्कम असेल. एखाद्या डिस्पेन्सरीमध्ये डॉक्टर काय करत आहे, त्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे, तर तो जे काय फीज चार्ज करणार आहे त्याच्या क्लायंट्सकडून, त्याच्या पेशंटकडून, तर ती जी काय फीज असेल ती त्याच्यासाठी डायरेक्ट इन्कम असेल. तर डायरेक्ट इन्कम्सचं नेचर हे जसं व्यवसायाचं नेचर बदलत जाईल त्याच पद्धतीनं त्याचंही नेचर बदलत जाईल. आपण काय करत आहोत, फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्नचा भाग पाहत आहोत, ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहोत. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम्स आपल्याला बऱ्यापैकी ट्रेडर रिलेटेडच दिले जाणार आहेत. गुड्स आणले, गुड्स मार्केटमध्ये सेल केले, तर सेल्स हे काय असतील, आपले डायरेक्ट इन्कम्स असणार आहेत. तर डायरेक्ट इन्कम्स कोणते असतील, डायरेक्ट इन्कम्स आर
those incomes which are the main source of income for the business. व्यवसायाचे ते काय आहेत, मेन सोर्स ऑफ इन्कम आहेत, ज्याच्यावरती व्यवसाय पूर्णतः डिपेंड आहे. डायरेक्ट इन्कम्स आर सच इन्कम्स ऑन विच बिझनेस इज टोटली डिपेंड. त्या उत्पन्नावरतीच व्यवसायाच्या सर्व ॲक्टिव्हिटीज चालत राहणार आहेत. नेक्स्ट आहेत डायरेक्ट इन्कम्स आर ट्रान्सफर टू दी क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. खूप महत्त्वाचं आहे. इन्कम्ससाठीचा रूल आपण पाहिलेला आहे. एक्सपेन्सेस आणि इन्कमसाठी नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्याला माहिती आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर जसं डायरेक्ट एक्सपेन्सेस आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जात आहेत, त्याच पद्धतीनं क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स या रूलप्रमाणे सर्वच्या सर्व डायरेक्ट इन्कम्स हे काय होतील, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ट्रान्सफर करणार आहोत. प्रत्यक्ष उत्पन्न हे व्यवसायासाठी प्रमुख उत्पन्नाचे साधन असतात. यानंतर पाहूया आपण ग्रॉस प्रॉफिट. आता पहा, डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण रेकॉर्ड केले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, डायरेक्ट इन्कम्स आपण पोस्ट केले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता डेबिट साईड आणि क्रेडिट साईड यापैकी नंतर ज्या वेळेला आपण ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्सिंग करू, जी साईड मोठी येईल तो बॅलन्स काय शो करणार आहे या संदर्भात माहिती आपल्याला पाहिजे. ज्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट, ज्या वेळेस ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड ही काय होते, जास्त येते. एक्सेसचा अर्थ काय येतो, जास्त. एक्सेस ऑफ क्रेडिट साईड ओव्हर डेबिट साईड ऑन ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड ॲज ग्रॉस प्रॉफिट. जर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड ही डेबिट साईडपेक्षा ओव्हरपेक्षा काय येत असेल, जास्त येत असेल, तर व्यवसायास ग्रॉस प्रॉफिट होतो. आता साहजिकच क्रेडिट साईडला आपण इन्कम्स नोंदवलेत आणि क्रेडिट साईड मोठे येते म्हणजे इन्कम्स जास्त होत आहेत व्यवसायाचे. आणि ज्या वेळेला हे डायरेक्ट इन्कम्स जास्त होतील डायरेक्ट एक्सपेन्सेसपेक्षा, व्यवसायाला ग्रॉस प्रॉफिट होईल. तर याची आणखीन एक डेफिनेशन आहे, एक्सेस ऑफ डायरेक्ट इन्कम्स ओव्हर डायरेक्ट एक्सपेन्सेस इज कॉल्ड ॲज ग्रॉस प्रॉफिट. दोन्ही पद्धतीने बोला, क्रेडिट साईड मोठी येत आहे डेबिट साईडपेक्षा किंवा डायरेक्ट इन्कम्स मोठे येत आहेत डायरेक्ट एक्सपेन्सेसपेक्षा. मी जे पॉईंट सांगत आहे ते ऑब्जेक्टिव्हचे जे क्वेश्चन्स आहेत त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याला विद्यार्थी दशेत एक गोष्ट करावी लागेल की आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती फोकस करावं लागेल. आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपला कॉन्फिडन्स कधी गेन होणार आहे, ज्या वेळेला कंटिन्युअसली आपण फोकस करत ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट व्यवस्थित पाहाल, व्यवस्थित वाचाल, व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्याल. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस क्रेडिट साईड मोठी येणार आहे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडपेक्षा, ग्रॉस प्रॉफिट होईल. डायरेक्ट इन्कम्स मोठे येणार आहेत डायरेक्ट एक्सपेन्सेसपेक्षा, ग्रॉस प्रॉफिट होईल. आता हा ग्रॉस प्रॉफिट पहा, आपल्याला आणखीन ट्रान्सलेट करून घ्यायचं झालं तर प्रत्यक्ष उत्पन्न हे जर प्रत्यक्ष खर्चांपेक्षा जास्त येत असतील तर व्यवसायास ग्रॉस प्रॉफिट होतो. आणि नोटमध्ये पहा, ग्रॉस प्रॉफिट नेहमी कुठं ट्रान्सफर केला जातो, ट्रेडिंग अकाउंट नंतर आपण तयार करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला पाठवला जाणार आहे, क्रेडिट साईडला पाठवला जाणार आहे. कुठं पाठवला जाणार आहे, क्रेडिट साईडला. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ग्रॉस प्रॉफिट काय करू, ट्रान्सफर करू. यानंतर कॉन्सेप्ट येणार आहे ग्रॉस लॉस. अगदी ग्रॉस प्रॉफिटच्या अपोजिट असणारी ही कॉन्सेप्ट आहे बाळा, ही टर्म आहे ग्रॉस लॉस. ग्रॉस प्रॉफिटमध्ये क्रेडिट साईड मोठी येत होती ट्रेडिंग अकाउंटची, या ठिकाणी काय येणार आहे सांगा, डेबिट साईड मोठी येणार आहे. कोणत्या साईडपेक्षा, क्रेडिट साईडपेक्षा. तर व्यवसायास ग्रॉस लॉस होईल. आपण असंही म्हणू शकतो, प्रत्यक्ष खर्च प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा जास्त येत असतील तर व्यवसायास ग्रॉस लॉस होतो. म्हणजेच डायरेक्ट एक्सपेन्सेस हे जास्त येत असतील डायरेक्ट इन्कमपेक्षा, व्यवसायास ग्रॉस लॉस होणार आहे. आणि हा ग्रॉस लॉस आपण ट्रान्सफर करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठं ट्रान्सफर करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर आजच्या लेक्चरमध्ये फायनल अकाउंट्स काय आहेत, त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड्स होणारे जे अकाउंट्स अँड स्टेटमेंट्स आहेत ते आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामधील ट्रेडिंग अकाउंट संदर्भात डीपली इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. तुम्हाला जर या संदर्भात काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि खूप महत्त्वाचं आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सना देखील हा व्हिडिओ शेअर करा, ज्या माध्यमातून त्यांचंही नॉलेज काय होत राहील, गेन होत राहील.
तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. थँक यू व्हेरी मच.